भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनंतर गोंदिया शहरात धार्मिक भावना दुखावणारी घटना घडली आहे। गोंदिया येथील रुंगटा कॉम्प्लेक्स इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ जिथे लोक थुंकतात व घाण असलेल्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या मक्का मदिनाच्या चित्र असलेल्या टाइल्स लावण्यात आल्या। या कृत्यामागे चिराग संदीप रुंगटा यांचा हात असल्याचा आरोप होत आहे। या घटनेमुळे आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधवांमध्ये तीव्र संताप पसरलाय। सदर प्रकरणी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरातील फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी लाखनी पोलीस स्टेशन मार्फत पोलीस अधीक्षक गोंदिया यांना निवेदन सादर केले असून चिराग रुंगटा यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। कृत्य जाणीवपूर्वक आणि जातीयवादी मानसिकतेतून केल्या गेल्यानं दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याचा धोका असल्याचे निवेदनात म्हटले असून अशा ठिकाणी महापुरुषांचे आणि धार्मिक स्थळांचे चित्र लावणे हे केवळ विटंबनाच नव्हे तर सामाजिक सलोखा बिघडवण्याचा डाव आहे। या घटनेमुळे गोंदिया शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले असून समाजातील सर्व स्तरातून चिराग रुंगटा यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे। पोलीस प्रशासन या प्रकरणाचा तपास करीत असून सदर घटना समाजात एकता आणि बंधुभाव जपण्याच्या दृष्टीने गंभीर आव्हान ठरत आहे। निवेदन देतेवेळी लाखनी शहरातील फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी होत असताना महाराष्ट्रामधील गोंदिया जिल्ह्यामध्ये एक अत्यंत वाईट घटना घडलेली आहे। चिराग रुंगटा या नावाच्या व्यक्तीने आपल्या कॉम्प्लेक्समध्ये अगदी फरशीवर आणि टाइल्स लावून बाबासाहेब आंबेडकरांची व तसेच मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असलेला स्थळ मक्का मदिना चे चित्र टाइल्सवर लावून एक अशा ठिकाणी ते टाइल्स लावले आहेत ज्या ठिकाणी लोक थुंकतात, जिथे लोक घाण करतात आणि अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर आणि मक्का मदिनाची विटंबना गोंदिया या ठिकाणी झालेली आहे। आज त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही लाखनी पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेलं आहे। हा निवेदन पोलीस स्टेशन लाखनी मार्फत गोंदियाच्या SP यांना आम्ही पाठवलेलं आहे। यात आमची एकमात्र हीच मागणी आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना हा जो कृत्य घडलेला आहे यामध्ये आरोपी असलेले चिराग रुंगटा यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी।